सुपर्णानं दरवाजा उघडला. दारातच एक लिफाफा पडलेला होता. सुपर्णानं तो उचलला. त्यावर सगुणचं नाव होतं. सुपर्णानं लिफाफा सगुणच्या हातात दिला. सगुणनं लिफाफा उलटा सुलटा करून बघितला. लिफाफ्यावर पोस्टाचा शिक्का नव्हता, याचा अर्थ तो बाय हँड कोणीतरी टाकून गेलेला होता. सगुणनं लिफाफा उघडला, आतला कागद बाहेर काढला, वाचला. नकळत ओठ गोल करत त्याने शीळ घातली. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य उमटलं. काय रे, भलताच खुश दिसतोयस. कुणाचं पत्र आहे? अगं, खुश होण्याचीच बात आहे. आपला काश्मीरचा खर्च सुटला. माझी 3 पेंटिंग दाऊदनं विकली. कागद पुन्हा लिफाफ्यात घालून लिफाफा दुमडून पॅन्टच्या खिशात घालत सगुण उत्तरला. सुपर्णाचा चेहराही उजळला. ती म्हणाली, हां, पण हे पैसे तू आपल्या ट्रीपसाठी खर्च करू नकोस. हां, ते पैसे तसेच दाऊदला देऊन टाक. तुझ्यावरचं त्याचं कर्ज तरी कमी होईल. ट्रीपसाठी माझ्याकडे पैसे आहेत. सोहराब अंकलनं सुट्टीचा अलाउन्स म्हणून मला 1000 रुपये दिलेत. शिवाय माझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेतच ना, तेच आपण. सुपी, तुम्हाला एवढं नामर्द समजतेस का? तुझ्या पैशांवर चैन करायला मी एवढा नालायक आहे का? अरे तसं नाही सगुण, पण कुणाचं कर्ज आपल्या डोक्यावर नको असं मला वाटतं. आणि तसंही माझ्या आणि तुझ्या पैशात आता फरक कसला रे? माझ्या पैशांवर तुझा अधिकार नाही? नाही, अजून तरी नाही. लग्नानंतर कदाचित मी तुझ्या पैशांवर अधिकार सांगेन, पण आत्ता तो विषय डोक्यातनं काढून टाक. माझ्या पैशांनी मला तुला काश्मीरला न्यायचं आहे. माझा तो आनंद तू हिरावून घेऊ नकोस प्लीज. आणि आता तुला झोप आली नसेल तर कपडे बदल, मला सीटिंग दे. काश्मीरला जाण्यापूर्वी मला तुझं पोर्ट्रेट पूर्ण करायचं आहे. उद्याही आपण कुठे बाहेर जायचं नाही. थोडंसंच काम राहिलं आहे. उद्यापर्यंत मी हे पोर्ट्रेट पूर्ण करायचं म्हणतो आहे. चालेल ना? ठीक आहे, पण उद्या संध्याकाळी थोडा वेळ मी घरी जाऊन येईन. चालेल, आत्ता झटपट कपडे बदल. आणि रात्री 2 वाजेपर्यंत सगुण पेंटिंग करत राहिला. दुसऱ्या दिवशीही दिवसभर सुपर्णानं सगुणला सीटिंग दिलं. संध्याकाळी तासभरासाठी ती डॅडी मम्मीला भेटायला गेली. सगुणबरोबर आपण काश्मीरला जात असल्याचं सांगूनही आले. अर्थात डॅडी मम्मीनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याच रात्री सगुणनं पेंटिंग पूर्ण केलं, सुपर्णाला दाखवलं. आपलं स्वतःचं ते रूप बघून क्षणभर सुपर्णा ही आश्चर्यचकित झाली. खरोखर सगुणच्या आजवरच्या पोर्ट्रेटमध्ये हे पोर्ट्रेट सर्वोत्तम झालेलं होतं. सगुणच्या चेहऱ्यावरही निर्मितीचं समाधान विलसत होतं. आपल्याच या कलाकृतीवर तो बेहद्द खुश झाला होता. आपल्या हातून आजवर एवढं सुंदर पेंटिंग झालं नाही याची मनाशी त्यांनी कबुली देऊन टाकली होती. ठरलेल्या दिवशी सगुण आणि सुपर्णा काश्मीरला पोचले. काश्मीर, भारताचं नंदनवन. बर्फाच्छादित डोंगरानं वेढलेलं, पाचूसारख्या हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं, निळ्याभोर सरोवराच्या पृष्ठभागावर डौलदारपणे विहरणाऱ्या नौका आणि शिकाऱ्यांनी फुललेलं काश्मीर. मे महिन्याचा पहिलाच आठवडा असल्यामुळे अजून खऱ्या अर्थानं पर्यटकांची गर्दी उसळलेली नव्हती. पण पाहुण्यांच्या स्वागतासाठी काश्मीर सुसज्ज झालेलं होतं. टुरिस्ट लाऊंजमध्ये सुपर्णाला बसवून सगुण हॉटेल शोधण्यासाठी बाहेर पडला होता. सुपर्णाची जुन्या वस्तू, शिल्प यांची आवड ओळखून सगुणला असं एखादं हॉटेल हवं होतं की जे जुन्या पद्धतीनं डेकोरेट केलेलं असावं. अशा एखाद्या हॉटेलात मुक्काम ठोकून त्याला सुपर्णाला चकित करायचं होतं. बरंच फिरल्यावर त्याला हवं तसं हॉटेल सापडलं. हॉटेल प्रिन्सेस. हॉटेल प्रिन्सेसमध्ये सगळ्या आधुनिक सोयी असल्या तरी बाह्य आणि आतली सजावट मोगलकालीन पद्धतीची होती. सगुणनं जो सूट बुक केला होता त्याच्या खिडक्या एखाद्या राजवाड्याप्रमाणे नक्षीदार होत्या. त्यावर आकाशी रंगाचे झुळझुळीत पडदे सोडले होते. संपूर्ण सूटभर मोगलकालीन उंची गालीच्या पसरलेला होता. छताला रंगीबेरंगी झुमरं टांगली होती. त्यातच विजेच्या दिव्यांची मोठ्या कौशल्यानं रचना केलेली होती. संगमरवरी भिंतीवर मोगलकालीन चित्र रेखाटली होती. बाहेरच्या रूममध्ये पांढरी स्वच्छ बैठक होती. लोड तक्क्यांना रेशमी आवरणं घातलेली होती. आतल्या खोलीतला पलंगही मोगलकालीन पद्धतीची आठवण करून देत होता. सगुण जेवढा तो सूट बघून खुश झाला होता तेवढाच प्रिन्सेसचा मॅनेजर अल्ताफ हुसेनही त्याला आवडला होता. मोठ्या दिलखुलास स्वभावाचा माणूस होता तो.
सूट दाखवताना हुसेन मोठ्या अदबीनं म्हणाला होता, सगुन साहब, इस सूट को हमने ज़्यादा से ज़्यादा मुगलिया ढंग देने की कोशिश की है और आपके साथ जो मोहतरमा है वो चाहे तो मुगलिया ड्रेस पहनकर इसमें किसी शहजादी की तरह रह सकती है। श्रीनगर में उन्हें मुगलिया ड्रेस मिल जाएगी। सगुणला हुसेनची ती कल्पना बेहद आवडली। विशेषतः शहजादी की तरह रह सकती है हे त्याचं वाक्य त्याला खूप आवडलं। सुपर्णाला एखाद्या शहजादीसारखं ठेवायचं त्यांनी मनोमन ठरवून टाकलं होतं। सुपर्णाला घेऊन सगुण हॉटेल प्रिन्सेसवर आला तेव्हा हुसेननं पुढं होऊन सुपर्णाचं स्वागत केलं। मॅडम, हॉटेल प्रिन्सेस में हम आपका स्वागत करते हैं। सुपर्णानं हसून त्याच्या अभिवादनाचा स्वीकार केला। सगुण मग तिला घेऊन सूटमध्ये आला। सूटमध्ये पाऊल टाकताच सुपर्णा क्षणभर स्तब्ध झाली, डोळे विस्फारून सगळीकडे बघत राहिली। मग सगुणकडे बघत उत्साहित स्वरात म्हणाली, सगुण, मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की पाश्चात्य संस्कृतीनं झपाटलेल्या या 20व्या शतकात थेट मोगलकालीन साम्राज्यात राहून जाण्याची संधी मला मिळेल। इथली सगळी सजावट, हा गालीचा, या खिडक्या, त्याच्यावरचे पडदे, ही लोड तक्क्यानं सुशोभित केलेली बैठक, ती छोटीशी खुर्ची, ही हंडे, झुंबरं आणि ही फारसी हुक्कादाणी, ही सगळी मोगलकालीन आर्टची हुबेहूब प्रतिकृती आहेत। खरंच सगुण, दिस इज जस्ट वंडरफुल। सुपर्णाच्या उल्हसित चेहऱ्याकडे बघताना सगुण मनोमन खुश झाला। सुपर्णाचा वीक पॉईंट अचूक हेरला होता ना त्याने, म्हणून। दिवसभर आराम केल्यावर संध्याकाळी ते दाल सरोवरावर फिरायला गेले। बराच वेळ तिथे गप्पा मारत बसले। मग येताना बाजारपेठेतनं आले। सगुणच्या आग्रहाखातर सुपर्णानं आकाशी, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे 3 मोगलकालीन ड्रेस खरेदी केले। हॉटेलमध्ये परतल्यावर सगुण खालीच हुसेनशी थोडा वेळ गप्पा मारत उभा राहिला। सुपर्णा आपल्या सूटमध्ये आली। नुकताच खरेदी केलेला आकाशी रंगाचा चुडीदार पायजमा, त्यावर लांब मोगलकालीन कुडता आणि झिरझिरीत लांब लचक ओढणी घातली। समोरच्या पूर्ण उंचीच्या बिल्लोरी आरशात आपलं प्रतिबिंब निहाळत राहिली। त्या वेशात ती खरोखर एखाद्या शहजादीसारखी वाटत होती। मग समोरच्या बैठकीवर लोडाचा सहारा घेऊन बसली, अगदी राजकन्येच्या थाटात। सगुण खाली हुसेनबरोबर एका फुल साईज कॅनव्हासच्या फ्रेमबद्दल बोलत होता। आप आर्टिस्ट है सगुण साहब? जी हाँ, कुछ टेढ़ी मेढ़ी लकीरें खींच लेता हूँ। ये तो हमारा बड़ा सौभाग्य है कि आप जैसे आर्टिस्ट हमारे यहाँ ठहरे हैं। आपको श्रीनगर पसंद तो आया ना? जी बहुत। अब ये कैनवास से जल्द तैयार करवा दो। आप बेफिक्र रहिए, परसों तक आपको मिल जाएंगे। कल आप यहाँ के दर्शनीय स्थान देख आइए, मैं गाइड का प्रबंध कर दूंगा। शुक्रिया, लेकिन हमें गाइड की आवश्यकता नहीं पड़ेगी। मैं यहाँ कुछ पेंटिंग्स बनवाने आया हूँ, ज़्यादा घूमना फिरना संभव नहीं होगा। सगुणनं त्याला उत्तर दिलं। हुसेनचे आभार मानून सगुण सूटमध्ये आला तेव्हा सुपर्णा त्याच अवस्थेत तक्क्याचा सहारा घेऊन झोपी गेली होती। सगुणनं हळूच दिव्याचं बटन खाली ओढलं। सगळा हॉल निळ्या रंगानं भरून गेला। सगुण एक क्षण सुपर्णाकडे बघत राहिला। आकाशी रंगाच्या त्या वस्त्रात झोपी गेलेली सुपर्णा विलक्षण निरागस, निष्पाप दिसत होती। सुपर्णाकडे बघताना नकळत त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली। हिचा उपयोग आपण केवळ आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी करणार आहोत या विचारानं तो काहीसा अस्वस्थ झाला। सगुणनं एक सिगरेट काढून पेटवली। काही वेळ अस्वस्थपणे तो सिगरेटचे झुरके घेत राहिला। मग हलकेच तो तिच्या उशाशी बसला। तिच्या मोकळ्या रेशमी केसांमधनं हात फिरवायला लागला। त्याच्या स्पर्शानं सुपर्णाला जाग आली। अर्धवट डोळे उघडून तिने त्याच्याकडे बघितलं। मग ती धडपडून उठून बसली। अरे, मला बसल्या बसल्या झोप लागून गेली की? त्याच्याकडे बघत मोहक हसत सुपर्णा म्हणाली। सुपर्णाच्या त्या मोहक हास्यानं सगुणच्या मनातला अस्वस्थपणा क्षणात विरून गेला। आपलं आर्ट गॅलरीचं स्वप्न प्रत्यक्षात आल्यावर आपण सुपर्णाला खूप सुखात ठेवायचं, तिला कसलीही कमतरता भासू द्यायची नाही या विचारानं त्याच्या मनातल्या अपराधीपणाचे भाव बोथट झाले। तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, सुपी, तू खरोखर गेल्या जन्मी कोणी शहजादी असावीस। चल रे, असं म्हणत सुपर्णा विलक्षण लाजली। हे बघ सुपी, उद्याचा दिवस आपण जवळपासची प्रेक्षणीय स्थळं बघण्यात घालवू। परवापासून मी पेंटिंगला सुरुवात करणार आहे।
तुझं एक लाईफ साईज पोर्ट्रेट मी बनवणार आहे. असाच पांढरा ड्रेस घालायचा आणि तू मला सिटिंग द्यायचं. ओके बाबा, आता मी कपडे बदलून येते, असं म्हणत सुपर्णा उठून आतल्या खोलीत गेली. सगुण सिगरेट ओढत आपल्या भविष्याचा विचार करत राहिला. सुपर्णा नाईटगाऊन घालून आली. नक्षीदार खिडक्यांजवळ खुर्च्या टाकून दोघेही बराच वेळ मग बसून राहिले. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. खिडकीतून पूर्ण चंद्राचं स्पष्ट दर्शन होत होतं. सगुणनं हॉलमधला दिवा मालवला होता. खिडकीतून येणारा चंद्राचा स्वच्छ प्रकाश सर्वत्र पसरलेला होता. थंड वाऱ्याच्या मंद मंद झुळका दोघांना लपेटून टाकत होत्या. वातावरण काहीसं गूढ पण हवंसं वाटत होतं. सगुण आपल्या खुर्चीतनं उठला. सुपर्णाच्या खुर्चीच्या दांड्यावर येऊन बसला. एक हात सुपर्णाच्या खांद्यावर ठेवत त्याने आपली हनुवटी तिच्या डोक्यावर टेकवली. सगुणच्या त्या कृतीनं सुपर्णा मोहरून गेली. सगुणचा हात आपल्या हातात घेताना काहीशा भावना वेगात ती म्हणाली, सगुण, आयुष्य खरोखर एवढं सुंदर असू शकतं? असू शकतं सुपी, नक्कीच असू शकतं, पण त्यासाठी पैसे पाहिजेत. सुपर्णा काहीशी नाराज झाली. एवढ्या रोमॅन्टिक वातावरणात सगुणनं पैशाचा विषय काढावा हे तिला फारसं रुचलं नाही. नुसतं हो म्हणाला असता तर काय बिघडणार होतं? थोडंफार वास्तवापासून दूर जाऊन स्वप्नाळू व्हायला काय हरकत होती? तू नेहमी असा पैशाचाच विचार करतोस का रे? आपल्या आवाजातली नाराजी सुपर्णानं अजिबात लपवलेली नव्हती. कारण ते सत्य आहे सुपी. असं ऐशोआरामी जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे आणि मी तो कमावणार. फक्त त्यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवीस. सगुणच्या त्या बोलण्यानं सुपर्णाचा रोमॅन्टिक मूड खराब झाला होता. तरीही तिला सगुणचं बोलणं आवडलं. माझ्या पाठीशी उभी राहा याचा अर्थ सगुणला आपला आधार हवा आहे. कुणाला तरी आपल्या सहाऱ्याची, आपल्या आधाराची आवश्यकता आहे या कल्पनेनं ती खुश झाली. आयुष्यभर आपण दुसऱ्याचा आधार घेत राहिलो, दुसऱ्यांच्या सहानुभूतीवर जगत राहिलो. पण आज कोणाला तरी आपल्या आधाराची गरज आहे. आपण हा आधार द्यायचा. मग त्यासाठी भलेही आपल्याला कितीही मोठं बलिदान करावं लागलं तरी हरकत नाही. सुपर्णाच्या चेहऱ्यावरचे भाव सगुण त्या चांदणी प्रकाशात बारकाईनं न्याहाळत होता. सुपर्णा आपल्यासाठी आता काय वाटेल ते दिव्य करायला तयार होईल याची त्याला खात्री पटली होती. सगुणनं सुपर्णाचा चेहरा आपला दोन्ही हाताच्या उंजळी धरून वर उचलला. सुपर्णानं नकळत आपले हात त्याच्या गळ्याभोवती लपेटले, डोळे मिटून घेतले. सगुणनं अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्या पहिल्या वहिल्या चुंबनानं सुपर्णाचं शरीर पिसासारखं हलकं झालं होतं. पुढचे 2 दिवस सगुण आणि सुपर्णानं श्रीनगर आणि आसपासची काही प्रेक्षणीय स्थळं बघण्यात घालवले. तिसऱ्या दिवशी सकाळी सगुणनं पेंटिंगची तयारी केली. हुसेननं काल रात्री एक भला मोठा कॅनव्हास आणून दिला होता. सुपर्णा आंघोळ वगैरे उरकून पांढरा ड्रेस घालून तयार झाली होती. सगुणनं हुसेनच्या साह्यानं काही नकली मोगलकालीन अलंकार मिळवले होते, तेही सुपर्णानं अंगावर चढवले होते. ती आता खरोखर एखाद्या अस्सल शहजादीसारखी दिसत होती. एका लोडाला टेकून सुपर्णा पालथी मांडी घालून बसली होती. आपला डावा हात तिने पोटावर आडवा ठेवला होता. उजव्या हाताचा कोपरा लोडावर टेकवला होता. उजवा पाय तिने व्यवस्थित लपवला होता. डाव्या पायाचा गोरापान तळवा मात्र बाहेर दिसेल अशा प्रकारे ठेवला. सगुणनं पुढं होऊन तिच्या कुडत्याचा घेर मनासारखा केला. मग हुसेनकडून अगोदरच घेऊन ठेवलेल्या 2 छोट्या फ्लड लाईटचा प्रकाश व्यवस्थित ॲडजस्ट केला. सगळी तयारी मनासारखी झाल्यावर सगुणनं पेंटिंगला सुरुवात केली. 15-20 मिनटं निस्तब्धपणे पेंटिंग करण्यात घालवल्यावर काम करता करता सगुण सुपर्णाशी गप्पा मारायला लागला. बोलता बोलता मोठ्या कौशल्यानं त्यानं विषय सोहराबकडे आणला. सोहराब हा तर सुपर्णाचा वीक पॉईंट. नकळत तीही त्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायला लागली. सुपी, सोहराबमध्ये होणाऱ्या लिलावाची सगळी यादी तू तयार करून आली आहेस का गं? हो, यादी तयार झाल्यावरच माल शोरूममध्ये प्रदर्शनासाठी ठेवला जातो ना. कॅटलॉग तयार झाल्याशिवाय कुठलाही माल आम्ही बाहेर काढतच नाही.
या सगळ्या मालाची एकूण किंमत किती असेल? रंगात ब्रश घोळवत सगुणनं विचारलं. सोहराब अंकलचा अंदाज होता सगळा माल 20-1 लाखांचा तरी असेल, पण मी जी किंमत काढली आहे त्यानुसार सगळा माल कमीत कमी 30-35 लाखांचा आहे. लिलावात याची किंमत आणखीन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. यात निव्वळ जड जवाहीर कितीचे असतील? कमीत कमी 20 लाखांचे तरी असतील. बाकी काही प्राचीन मूर्त्या आहेत, उत्खननात सापडलेली दगडे, हत्यारं आणि भांडी आहेत, काही दुर्मिळ पुस्तकं आहेत, चित्र आहेत. सगुण क्षणभर बोलायचा थांबला. जे काही बोलायचं आहे, सांगायचं आहे ते कसं सांगावं म्हणून शब्द जुळवत राहिला आणि मग क्षणभरानं म्हणाला, सुपी, मी तुला वचन दिलंय की मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. म्हणूनच मी तुला आणखीन एक सत्य सांगणार आहे. पण तू मला साथ देशील ना? सुपर्णा सगुणच्या चेहऱ्याकडे एकटक नजरेनं बघत राहिली. हा असं का बोलतोय? आणखीन कसलं सत्य आपल्याला हा सांगणार आहे? आणि आपल्याकडनं याला कसल्या प्रकारची साथ हवी आहे? सगुणचं वागणं बोलणं सुपर्णाला पुन्हा एकदा गूढ वाटायला लागलं होतं. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं सुपी. सुपर्णा काहीच बोलत नाही हे बघून सगुण म्हणाला, तुझं सगळंच बोलणं मला काहीसं रहस्यमय वाटायला लागलंय सगुण. तुला नेमकं काय म्हणायचं आहे? याच रहस्यावरचा पडदा मला दूर करायचा आहे सुपी. अगदी नेमकंच बोलायचं तर माझ्या प्रत्येक रहस्यात मला तुला भागीदार करून घ्यायची इच्छा आहे. सगुण बोलत असताना कोणीतरी दारावर टकटक केलं. दरवाजा खुला है, अंदर आ जाइए. सगुण दाराकडे बघत म्हणाला. दार ढकलून हुसेन आत आला. त्याच्या हातात पांढऱ्या स्वच्छ रंगाचा एक झुळझुळीत पडदा होता. सगुण आपलं अपूर्ण पेंटिंग कधीच कुणाला दाखवत नसे, आपल्या मॉडेललाही नाही. म्हणूनच हुसेन करवी त्यांनी तो पांढरा पडदा मागवला होता. हुसेननं हातातला पडदा सगुणला दिला आणि म्हणाला, सगुण साहब, क्या मैं आपका पेंटिंग देख सकता हूँ? नहीं नहीं, अभी नहीं हुसैन साहब. मेरा प्रिंसिपल है कि जब तक पेंटिंग तैयार नहीं हो जाए तब तक मैं उसे किसी को नहीं दिखाता. आशा है आप बुरा नहीं मानेंगे. अरे नहीं, इसमें बुरा मानने की क्या बात है? आदमी को कायदा पसंद होना ही चाहिए. एक बात आपसे कहूँ मैडम. सुपर्णाकडे बघत हुसेन म्हणाला. जी कहिए. सुपर्णा स्मित करत म्हणाली, आपको देखकर मुझे ऐसा लगता है कि ये सूट मैंने आपके लिए ही बनवाया था. आप बहुत अच्छी लग रही है इस रूप में, बिल्कुल किसी मोगल शहजादी की तरह. चेहऱ्यावर आपलं व्यावसायिक हसू खेळवत हुसेन म्हणाला, थँक्यू. सुपर्णा पुन्हा स्मित करत म्हणाली. मग सगुणकडे बघत हुसेन म्हणाला, जी मैं बाहर डोंट डिस्टर्ब का बोर्ड लगवा देता हूँ. आप लोग जब भी खाना खाना चाहे बेल दबाकर रूम बॉय को बुलवा लेना. ठीक है? ठीक है, आपका बहुत बहुत शुक्रिया. अजी शुक्रिया तो हमें करना चाहिए, आप जैसे बड़े आर्टिस्ट हमारे हॉटेल में जो ठहरे. सुपर्णाचा आणि सगुणचा निरोप घेऊन हुसेन बाहेर निघून गेला. सगुणनं पुन्हा कामाला सुरुवात केली. हुसेन आल्यामुळे मगाचा अर्धवट राहिलेला विषय सगुण पुन्हा सुरू करेल असं सुपर्णाला वाटलं होतं, पण सगुण काहीही न बोलता चुपचाप काम करत होता. पण सगुणच्या बोलण्यामुळे सुपर्णाचीच आता जिज्ञासा वाढली होती. सगुण कोणत्या रहस्यावरचा पडदा बाजूला करू बघत होता आणि त्या रहस्यात तो कशा प्रकारे आपल्याला भागीदार बनवू इच्छित होता. आजवर त्याचं एकमेव रहस्य म्हणजे तो विवाहित आहे हेच आपण समजत होतो. मग त्या व्यतिरिक्त त्याच्या आयुष्यात आणखीन कसलं रहस्य होतं? मोनाबद्दल तर याला आपल्याला आणखीन काही सांगायचं नाही ना? नकळत त्या विचारानं सुपर्णा अस्वस्थ झाली. आतल्या आत तिला गुदमरायला व्हायला लागलं. सगुणचं ते रहस्य जाणून घेतल्याशिवाय आता आपल्याला चैन पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं. म्हणून शेवटी तिने स्वतःच तो विषय पुन्हा सुरू केला. सगुण, असं कोणतं रहस्य आहे की ज्यात तू मला भागीदार करून घेणार आहेस? सुपी. सगुण एक एक शब्द सावकाश उच्चारत म्हणाला, ते रहस्य समजल्यावर तू माझा तिरस्कार तर करणार नाहीस ना? मला सोडून तर जाणार नाहीस ना? असं म्हणत सगुण सुपर्णाच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. याला अशी भीती का वाटावी?
म्हणजे तो सांगणार असणारं रहस्य तिरस्कार करण्यायोग्य आहे याची त्यालाही जाणीव आहे. पण सगुणमध्ये आता आपण एवढे एकरूप झालोय की त्याचा तिरस्कार आपण करूच शकणार नाही. तो विवाहित आहे ही गोष्ट त्याने आपल्यापासून लपवून ठेवली होती हे समजल्यावर सुद्धा आपण त्याचा तिरस्कार नाही केला. त्याचा तिरस्कार करायचा असता तर आपण त्याच वेळी नसता का केला? दाऊदचा चोरीचा माल तो इकडे तिकडे पोचवतो हे समजल्यावर सुद्धा आपण त्याचा तिरस्कार केला नाही. आता तिरस्कार करण्या इतकं कोणतं रहस्य राहिलंय? याचे एवढे मोठे दोष आपण पचवले, यापेक्षा मोठं रहस्य त्याच्या आयुष्यात काय असणार आहे? सगुणला खरं तर हे सगळं समजायला हवं, पण अजूनही त्याचा आपल्यावर विश्वास नाही असाच त्याचा अर्थ होत नाही का? मग सुपर्णा काहीशा गंभीर स्वरात म्हणाली, सगुण, मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या हातात सोपवलंय, यापेक्षा मी आता अधिक काय बोलू? मला सर्वसाधारण स्त्रीसारखं आयुष्य जगायचं आहे. मोनाप्रमाणे मीही आपलं एक छोटंसं घर असावं, संसार असावा असं स्वप्न बघतीये. बास, यापेक्षा मला जास्त काही नको आहे. तुझ्या सगळ्या गुणदोषांसकट मी तुला स्वीकारलंय आणि हे तुलाही मान्य असायला हरकत नसावी. पण मोनासारखी तू मला माझ्या कलेपासून फारकत घेऊन सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगण्याचा हट्ट नाही ना धरणार? नाही सगुण. अरे मी फक्त सगुणवरच नाही तर त्याच्यातल्या कलाकारावर सुद्धा प्रेम केलंय. तुझ्यातल्या कलाकाराला मारण्या इतकी मी क्रूर निर्दयी नक्कीच नाही आहे. माझी तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती सुपी, आणि त्यासाठी तर माझा सगळा अट्टहास चाललाय. मला माझी स्वतःची आर्ट गॅलरी हवी आहे. चित्रकार सगुण म्हणून मला सगळ्या जगानं ओळखावं अशी माझी इच्छा आहे. मलाही तुला मोठा चित्रकार झालेला पाहिजे. लोकांनी माझ्याकडे बघून या महान चित्रकार सगुणच्या पत्नी आहेत असं मला ओळखावं ही माझी इच्छा आहे. सुपी. पण सगुणला पुढे काही बोलता येईना. सुपर्णाही सगुणचा हा भावनातिरेक समजून गप्प राहिली. सगुण पेंटिंग करत होता, पण त्याचा चेहरा काहीसा ताणल्यासारखा झाला होता. मनातली खळबळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली होती. सगुणला काहीतरी बोलायचं होतं, पण ते कसं बोलावं त्याला कळत नव्हतं. त्याच्या मनाचा निश्चय होत नव्हता. त्याची मनस्थिती विलक्षण द्विधा झालेली होती. पण त्या बाबतीत सुपर्णाशी बोलायला तर हवंच होतं. त्यासाठी तर त्यांनी हा सगळा आटापिटा केला होता. ही संधी गेली तर पुन्हा अशी संधी मिळेल याची त्यालाही खात्रीच नव्हती. 15-20 मिनिटांच्या स्तब्धतेनंतर सगुण काहीशा गंभीर पण निश्चयी स्वरात म्हणाला, सुपी, मी तुला जे काही सांगणार आहे ते ऐकून तुला कदाचित धक्का बसेल. माझ्याविषयी तुझ्या मनात असलेल्या प्रेमाला तडासुद्धा जाऊ शकतो. नाही, तसं काही नाही होणार सगुण. जे काही धक्के बसायचे ते यापूर्वी बसलेत आणि मी ते पचवलेत. त्याहीपेक्षा काही मोठा धक्का असेल असं मला नाही वाटत. तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल. ते बोलण्यासाठी तुला एवढी पार्श्वभूमी तयार करायची आवश्यकता नाही. तू जे काही बोलणार आहेस ते कितीही धक्कादायक असलं तरी ते सहन करण्याची माझी तयारी आहे. तू समजतोस तेवढी मी कमजोर नाही. पण हे बोलताना सुपर्णाच्या मनावर प्रचंड दडपण आलेलं होतं. छातीवर कोणीतरी प्रचंड ओझं बांधल्यासारखं तिला वाटत होतं. सगुणनं ब्रश कलर पॉटमध्ये ठेवला. मग टेबलावरचं सिगरेटचं पाकिट उचलून त्याने एक सिगरेट पेटवली आणि मग मनाचा हिया करून तो म्हणाला, सुपी, मी म्हणजे आम्ही आयुष्यातला शेवटचा एक हिंसारहित गुन्हा करणार आहोत. आम्ही. क्षणभर ते ऐकलं आणि सुपर्णाला धक्का बसला. पण प्रसंगाचं गांभीर्य अजूनही तिच्या लक्षात आलं नव्हतं. नेहमीप्रमाणे हा कसला तरी चोरीचा माल घेऊन कुठेतरी जाणार असेल. कदाचित त्यासाठी तो इथे सुद्धा आलेला असेल. म्हणून सगुणचं बोलणं तिने फारसं गंभीरपणे घेतलं नाही. तरीही काहीशा उपरोधिक स्वरात ती म्हणाली, हिंसारहित वगैरे कशाला म्हणतोस? सरळ सांग ना, तुम्ही लोक कसला तरी गुन्हा करणार आहात. ठीक आहे, गुन्हा म्हण, पण तू त्यात आम्हाला सहकार्य करणार का? मी समजले नाही. खरंच मला समजलं नाही तुला नेमकं काय म्हणायचं आहे.
माझ्याकडून तुला कसल्या सहकार्याची अपेक्षा आहे? चोरीचा माल पोचवण्यासाठी तू आता माझा उपयोग करून घेणार आहेस? सगुणनं हातातली सिगरेट जवळच्या ॲशट्रेमध्ये चिरडली. सुपी, मला आता सगळं तुझ्यापुढे स्पष्ट करायला हवं, कारण मला तुझ्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपलं छोटंसं घर, माझं आर्ट गॅलरीचं स्वप्न, हे सगळं काही तुझ्या होकारावर अवलंबून आहे सुपी. सगुण काहीसा भावूक होऊन म्हणाला. पण माझ्याकडून तुला कसला होकार हवा आहे सगुण? सगुणच्या आवाजात असं काही आर्जव होतं की नकळत सुपर्णा त्याच्या प्रभावाखाली आली. सगुणनं पुन्हा ब्रश उचलला, रंगात बुडवला. मग कॅनव्हासवर रंगाचे फटकारे मारत काहीशा शांत संथ स्वरात तो म्हणाला, सोहराब अँड सन्सवर दरोडा घालायचा आम्ही विचार करतोय. क्षणभर सुपर्णाच्या मेंदूपर्यंत त्यांचं बोलणं पोचलंच नाही. आणि ते जेव्हा पोचलं तेव्हा तिचं सगळं शरीर सुन्न झालं, बर्फाची लादी फिरवल्यासारखं बधीर झालं. काय म्हणालास सगुण तू? सोहराबवर दरोडा? सगुण, तू खरंच असं म्हणालास का? माझ्या ऐकण्यात चूक झाली. हे बघ, तू अशी उत्तेजित होऊ नको सुपीत. तू जे ऐकलंस तेच मी म्हणालो आहे. यात सोहराबचं काही नुकसान होणार नाही, फक्त विमा कंपनीवाले मरतील. सगुण शांत स्वरात म्हणाला. तो सुपर्णाच्या जवळ आला. सुपर्णाची छाती खूप दूरवरून पळत आल्यासारखी वरखाली होत होती. चेहऱ्यावरचे स्नायू ताठरल्यासारखे झाले होते. तिला प्रचंड धाप लागली होती. सगुणनं तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला खाली बसवलं. स्वतः तिच्या शेजारी बसला. तुझी या गोष्टीला हरकत आहे? हरकत? अरे सगुण, तू काय बोलतोयस हे तुला तरी कळतंय का? एवढा मोठा अपराध करण्याचं तुझ्या मनात तरी कसं आलं? सुपी, तुझी मनस्थिती मी समजू शकतो. हे ऐकून तुला धक्का बसणार याचीही मला कल्पना होती, पण तू जरा शांतपणे विचार केलास तर तुझ्याही लक्षात येईल, एक रकमी एवढे पैसे मिळवण्यासाठी असं काहीतरी धाडस करणं भाग आहे. त्याशिवाय आपली स्वप्न पूर्णत्वाला जाऊ शकणार नाहीत. तुला तुझं छोटंसं घरकुल उभारता येणार नाही. मला माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण करता येणार नाही. आयुष्यभर आपल्याला असं आहे या परिस्थितीत खितपत पडावं लागेल सुपी. कदाचित या परिस्थितीला कंटाळून मी आत्महत्यासुद्धा करेन. या माणसाला आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करता येत नाही. त्याला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. अरे पण हे अशक्य आहे सगुण. सुपर्णा रडवेली होत म्हणाली. सगुणच्या आत्महत्येच्या कल्पनेनं ती कासावीस झाली होती. तिचा मगासचा आवेश सगुणच्या बोलण्यानं ओसरला होता. सोहराबपेक्षाही तिला आत्ता सगुण प्रिय होता. सुपी, यात अशक्य काही नाही आहे. फक्त तू आम्हाला साथ द्यायला हवीस. मी तुला वचन देतो सुपी की आम्ही कसलाही रक्तपात करणार नाही, कोणाला मारहाण करणार नाही. आणि हा माझा शेवटचा अपराध असेल. त्यानंतर आपण मुंबई सोडून दुसऱ्या कुठल्या तरी शहरात जाऊ, नव्यानं आयुष्याला सुरुवात करू. सुपर्णाच्या केसावरनं हात फिरवत तिला हलकेच थोपटत सगुण तिला समजावत होता. पण सुपर्णाच्या मनाची तयारी होत नव्हती. तिची सद्सद विवेकबुद्धी तिला तशी परवानगी देत नव्हती. नाही सगुण, मी जाऊ दे. मी आता जे काही बोललो ते विसरून जा सुपी. काहीही मनात ठेवू नकोस. काही घडलंच नाही असं समज. सगुण उठला, पुन्हा कॅनव्हासजवळ आला. रंगात ब्रश घोळवत म्हणाला, खरंच सुपी, तू सगळं विसरून जा. तू या गुन्ह्यात भाग घेऊ नकोस. पण तू मला वचन दे की मला सोडून तू जाणार नाहीस. अरे तुला सोडून जायचं असतं तर मी यापूर्वीच केले असते. तू विवाहित आहेस हे समजल्यावर, चोरीचा माल तू इकडे तिकडे पोचवतोयस हे समजल्यावर. आता ते शक्य नाही रे. तू कसाही असलास तरी माझा आहेस. तुला सोडून मी आता राहू शकणार नाही सगुण. पण प्लीज तू मला यात भाग घ्यायला लावू नकोस. ठीक आहे सुपी, आम्ही दुसरीकडून कुठून तरी माहिती काढू. तू हा विषय डोक्यातनं काढून टाक. तुला माझी शपथ आहे. सगुण पुन्हा पेंटिंग करण्यात मग्न झाला. काहीच घडलं नाही असा. आणि सुपर्णाला पुन्हा पुन्हा विसरून जा म्हणून सांगून सुपर्णाला मात्र ते विसरता येत नव्हतं. तिच्या डोळ्यात एक खोल उदासवाणा भाव भरून राहिला होता. दुपारच्या जेवणापर्यंत सगुणनं 1/4 पेंटिंग पूर्ण केलं.
जेवण झाल्यावर थोडीशी विश्रांती घेऊन सगुणनं पुन्हा काम सुरू केलं. संध्याकाळी 6च्या सुमाराला सगुणनं ब्रश खाली ठेवला, पेंटिंगवर पडदा टाकला. एकाच जागी बसून सुपर्णा कंटाळली होती. त्यातच दुपारी झालेल्या त्या विषयानं तिचा चेहरा कमालीचा उतरलेला होता. रात्रीचं जेवण उरकून दोघं बाहेर पडली. पायीच दूरवर फिरून आले ते. सगुणनं तो विषय पुन्हा काढला नव्हता. उलट सुपर्णाच्या मनावरची मरगळ त्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून झटकून टाकली. सगुणच्या त्या वागण्यानं सुपर्णा मनोमन खुश झाली होती. किती प्रेम आहे याचं आपल्यावर, किती जपतो हा आपल्याला. याच्या जागी दुसरा एखादा असता तर आपण नाही म्हणताच त्यांनी आपल्याला धुतकारलं असतं. कदाचित जबरदस्तीनं आपल्याला ते करायला भागसुद्धा पाडलं असतं. आपल्या प्रेमाचा दुसऱ्यानं अनुचित फायदाही घेतला असता. पण आपण नाही म्हणूनही सगुणच्या वागण्यात काही फरक पडला नाही. पुन्हा तो विषय त्याने आपल्यासमोर काढला नाही. आता पैशासाठी एवढा मोठा अपराध करायला तो तयार झाला हे त्याचं थोडंसं चुकतं आहे, पण त्याचाही नाईलाज आहे. स्वतःची आर्ट गॅलरी नसल्यामुळे त्याला त्याच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवता येत नाही. आपलं टॅलेंट लोकांसमोर आणता येत नाही. हेच तर त्याचं खरं दुःख आहे. म्हणूनच त्याचं पाऊल चुकीच्या दिशेनं पडतंय. पण हा त्याचा क्षणिक उद्वेग असावा. भावनेच्या भरात त्याच्या मनात असा भयंकर अपराध करण्याचं आलेला असावं. प्रत्यक्षात त्याच्या हातून तसं काहीही घडणार नाही. हळूहळू त्याच्या मनातली ही वावटळ खाली बसेल, शांत होईल. आपणही आता त्याला अधिक डिवचायचं नाही. उलट आपण त्याला जास्त सांभाळून घ्यायला हवं. आणि त्याच पद्धतीनं सुपर्णा त्याच्याशी वागायला लागली. दिवसभर त्याला सिटिंग देत होती. संध्याकाळी काम संपल्यावर त्याच्याबरोबर फिरायला बाहेर पडत होती. कितीही थकली असली तरी आपला थकवा ती चेहऱ्यावर दिसू देत नव्हती. सगुणही प्रसन्न होता आणि सुपर्णाचं पोर्ट्रेट आता पूर्ण होत आलेलं होतं. श्रोते हो, हा होता 14वा भाग. 15वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.